उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेडच्या दौऱ्यावर. नरसीमध्ये आज राष्ट्रवादीमध्ये अनेक लोक पक्षप्रवेश करणार आहेत. त्या सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे आणि या सभेसाठी भव्य मंडप सुद्धा उभारण्यात आलाय. मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये मनसेची आज बैठक. मनसेकडून नव्या केंद्रीय समितीची स्थापना आणि मुंबई अध्यक्षांसह 3 उपाध्यक्षांची घोषणा केली जाईल. मुंबई उपनगरामध्ये शिवसेनेकडून आज संवाद बैठकीचं आयोजन. मंत्री उदय सामंत बैठकीला मार्गदर्शन करतील. उपनगरामधील महत्त्वाचे आमदार आणि नेते उपस्थित राहतील. अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू ही आत्महत्याच होती. सीबीआयनं दाखल केला क्लोजर रिपोर्ट. रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लीन चिट. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कोणताही कट नसल्याचा सीबीआयचा दावा. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या वेळेला उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेण्यासाठी 2 वेळा फोन केले होते. नारायण राणे यांचा मोठा आरोप. नारायण राणे इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जाणून बुजून वाद निर्माण करतायत. राणेंच्या आरोपांवरती आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. यामुळे गेल्या 16 वर्षांपासून मी या कचऱ्याला उत्तर देत नाही, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य. आज 7व्या दिवशी नागपूरमधल्या 4 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी कायम. गणेशपेठ, तहसील, कोतवाली आणि यशोधरानगर या 4 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी. नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीच्या घटनेच्या नंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर. मुंबईच्या MIDC पोलिसांकडून मरोळ, माफखान नगर परिसरामध्ये संवेदनशील भागामध्ये मॉकड्रिल आणि रूट मार्च. मुंबईतील रस्त्यांच्या कामामध्ये महाघोटाळा झाल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप. त्या चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करा. आदित्य ठाकरे यांचं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना पत्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.